युनोनं 2025 हे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून सर्व देशांनी साजरा करावं, सगळ्या जगाने साजरा करावं म्हणून जो काही आदेश दिला त्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं या 2 दिंड्या काढण्यात आलेल्या आहे। एक नागपूरहून जी दिंडी निघाली ती धनंजयराव गाडगीळ यांच्या नावानं निघाली आणि मुंबईहून सुद्धा एक दिंडी निघाली वैकुंठबाई मेहतांच्या नावानं निघाली। या दोन्ही दिंड्यांचा संगम विठ्ठलराव विखे यांच्या समाधीस्थळाजवळ राहता तालुक्यामध्ये आज झाला आणि या दोन्ही दिंड्यांचं राहता तालुक्यातल्या पतसंस्था चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी ज्या उत्साहानं स्वागत केलं, ज्या जल्लोषानं स्वागत केलं, त्याच्यामुळे आमचा जो काही उद्देश होता हा दिंडी काढण्याचा की पतसंस्था चळवळीमध्ये जे थोडंसं नैराश्य पसरलेलं होतं ते दूर व्हावं, एक उत्साहाचं वातावरण निर्माण व्हावं आणि पतसंस्था चालवताना आपल्या मागे कोणीतरी आहे, मी आहे तुमच्या पाठीशी या स्वामी समर्थाच्या उक्तीप्रमाणे राज्य फेडरेशन तुमच्या पाठीशी आहे हे सांगण्याचा जो काही उद्देश होता आमचा तो राहत्यामध्ये पूर्णपणे सफल झालेला आहे। राहत्याच्या पतसंस्था चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांचा मी मनापासून राज्यातल्या पतसंस्था चळवळीच्या वतीनं अभिनंदन करतो। आमच्या मागण्या खूप आहेत, मागण्या आम्ही मागतच राहणार आहोत। सहकार खात्याशी आमचे वादही आहेत, आम्ही भांडत राहणार आहोत। भांडण कशा करतं आहे आमचं? सहकार खातं म्हणजे आमचं मायबाप आहे, लेकरांना नाही भांडायचं तर कोणी भांडायचं? परंतु या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने सहकार खातं आणि फेडरेशन एकत्रितरित्या काम करून या महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीला एक नवी दिशा कशी देता येईल, महाराष्ट्रातली सहकारी पतसंस्थांची चळवळ जे काही जगात सगळे सहकाराचे विभाग आहे त्यामध्ये 1 नंबरची कशी होईल याचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं करणार आहोत। राष्ट्रीय सहकार वर्षाचं जे काही नियोजन आहे ते माननीय काकासाहेब कोयटे यांनी हा मान राहता तालुक्याला दिला, त्याबद्दल मी काकासाहेबांचे हार्दिक आभार मानतो। आणि या नियोजनामध्ये माझ्या सर्व सहकाऱ्यांनी जो काही सहभाग घेतला त्या सहभागाबद्दल माझ्या सहकाऱ्यांचे मी आभार मानतो आणि जेवढं शक्य होईल तेवढं चांगल्या पद्धतीने स्वागत करण्याचा मी या ठिकाणी
तुटपुंजा प्रयत्न केलेला आहे. या स्वागतामध्ये काही कमी राहिली असेल तर महाराष्ट्र राज्य फेडरेशन मला थोडेसे माफ करा. हो, कमी राहिली तुम्ही आम्हाला लाजवताय. महाराष्ट्रात सगळ्यात जोरदार उत्साहात स्वागत झालं असं तर ते राहता तालुक्यात झालेलं आहे. धन्यवाद. आणि हा बहुमान राहता तालुक्याला मिळालं याचे स्वागताध्यक्ष आमचे नेते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील आहेत आणि त्यांचे इमेज राखणं हे आमचं कर्तव्य होतं, म्हणून आम्ही अशा प्रकारे स्वागत केलं आणि या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाला आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे. आज 2025 हे युनोने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरं करण्याचं ठरवलेलं असताना महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनने शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन केलेले आहे. या परिषदेमध्ये जवळजवळ 15 देशातून तसेच महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व राज्यातून त्या ठिकाणी पतसंस्थांचे प्रतिनिधी येणार आहेत आणि याच्या जागृतीसाठी त्या ठिकाणी नागपूर तसेच मुंबई या ठिकाणाहून 2 दिंडी निघाल्या होत्या. लोणी येथे पद्मश्रींच्या समाधीवर त्या दोन्ही दिंडींचं मिलन झालं आणि राहता शहरात त्या दिंडीचं राहता तालुका पतसंस्था फेडरेशनच्या वतीने पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्रजी वाबळे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्वच पतसंस्थांनी मिळून त्या ठिकाणी जोरदार असं स्वागत केलेलं आहे. पतसंस्था चळवळीत असलेली मरगळ त्या ठिकाणी झटकली जाऊन एक नवचैतन्य निर्माण या स्वागतामुळे झालेलं आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्तानं आज संपूर्ण आंतरराष्ट्रीय संमेलन हे 8 आणि 9 तारखेला शिर्डीला होत आहे. काकासाहेब कोयटेंच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वागताध्यक्ष आहेत नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि राहते जी सहकार पंढरी म्हणून ओळखलं जातं. प्रवरानगर देशातला पहिला सहकारी साखर कारखाना आणि त्याच्या पद्धतीने त्या ठिकाणी सर्व या दिंड्या आल्या. वैकुंठबाई मेहता आणि धनंजय गाडगीळांची जी दिंडी तिथं आली आणि विठ्ठलराव विखेंच्या समाधीस्थळावर आणि त्या ठिकाणी त्रिवेणी संगम या ठिकाणी झालेला आहे आणि सहकाराचं तीर्थक्षेत्र जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी या दिंडीचं स्वागत झालं आणि आज राहता शहरामध्ये राहता तालुका फेडरेशनने या ठिकाणी त्यांचं जोरात असं सर्व पतसंस्थांनी स्वागत केलेलं आहे. आमच्या सहकारातल्या अनेक मागण्या आहेत. काकासाहेबांनी जे काम केलं आमचं एकच म्हणणं आहे, कोपरगाव तालुका मर्चंट बँकेमध्ये जे आमचे पैसे अडकलेले आहे तेवढे जरी मिळाले तरी या सगळ्या स्वागताचं आणि या अधिवेशनाचं खऱ्या अर्थाने यश होईल.